संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. गद्दारांना त्यांची जागा दाखवणं, गद्दारांना त्या ठिकाणी गाडणं हे सगळ्यांनी महत्त्वाचा विषय घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की 13 तारखेला निश्चितच मशाल या ठिकाणी पेटेल. मावळचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा कर्जत दौरा. लोकसभा निवडणुकीची संपूर्ण देशात धामधूम सुरू आहे. इंडिया आघाडीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार सुरू झालेला असून याच धर्तीवर दिनांक 18 एप्रिल आणि 19 एप्रिल 2024 रोजी कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद वार्डनुसार आणि नगरपालिका क्षेत्रात बैठका पार पडल्या. यामध्ये इंडिया आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी अशा घटक पक्षातील तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकींना हजर होते. यावेळी संजोग वाघेरे पाटील यांच्याशी केलेली खास बातचीत. 2 दिवसामध्ये कर्जत क्षेत्रामध्ये जे अतिशय चांगल्या पद्धतीने दौरे झाले आणि एवढं ऊन असताना सुद्धा जे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह होता, जो आमच्या महाविकास आघाडीतील जे पदाधिकारी असतील, सर्व प्रमुख नेते मंडळी असतील, हे पूर्ण वेळ म्हणजे प्रत्येक सभेला प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी सगळे पदाधिकारी उपस्थित झाले होते की याच्यामुळं की लोकांमध्ये मेसेज असा गेला आहे की लोकांनी ही इलेक्शन ताब्यात घेतली, कार्यकर्त्यांनी ही इलेक्शन ताब्यात घेतली आणि जे पदाधिकारी आहेत, प्रमुख पक्षाचे आमचे नेते मंडळी आहेत, ह्यांना सुद्धा लोकांनी सांगितलं की आम्हाला ह्यावेळेस मशालच या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा जी परंपरा या मतदारसंघाची राहिलेली आहे ती परंपरा पुढे नेण्याचं काम येथील सर्व कार्यकर्ते, सर्व मतदार राजा यांनी हातामध्ये हे इलेक्शन घेतलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं, माझी खात्री आहे की एवढ्या उन्हामध्ये देखील आमचे सर्व कार्यकर्ते, मग महिला असतील, वयस्कर लोक असतील किंवा पुरुष असतील, यांनी आणि युवक असतील, या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये कुठल्याच प्रकारचा विकास आणि या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न जैसे तेच आहेत आणि त्याच्यामुळं आज लोक पेटून उठलेले आहेत की गद्दारांना त्यांची जागा दाखवणं, गद्दारांना त्या ठिकाणी गाडणं हे सगळ्यांनी महत्त्वाचा विषय घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की 13 तारखेला निश्चितच मशाल या ठिकाणी पेटेल. मावळ मतदारसंघाचे असे 2 विभाग होतात. जो खालचा आता घाटमाथा खालचा जो परिसर आहे, तुम्ही आता परिसरात फिरताय, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या, अशा प्रामुख्याने कोणत्या समस्या आहेत की तुम्हाला ज्या जाणवल्यात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार? याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर ह्या मतदारसंघामध्ये 2 जिल्हे येतात. एक वरच्या बाजूला पिंपरी चिंचवड आणि मावळ हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि खालच्या बाजूला रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल, उरण आणि कर्जत खालापूर. तर ह्या 6 मतदारसंघामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. पनवेलमधले वेगळे प्रश्न आहेत, उरणचे वेगळे प्रश्न आहेत, कर्जत खालापूरचे प्रश्न वेगळे आहेत, पिंपरी चिंचवडचे प्रश्न वेगळे आहेत, मावळचे प्रश्न वेगळे आहेत. हे जर आपण बारकाईनं जर बघितलं तर रायगडच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर निसर्गरम्य परिसर आपला आहे आणि या निसर्गरम्य परिसरामध्ये अनेक गडकिल्ले, लेण्या आहेत, जुने असे मंदिरं आहेत की जे पौराणिक म्हणजे की ज्या मंदिरांना एक इतिहास आहे आणि अशा मंदिरांचा जीर्णोद्धार होणं, त्या मंदिराचं असेल, त्या ठिकाणी असणारे आपले गडकिल्ले आहेत, लेण्या आहेत, याचा संवर्धन होणं हे महत्त्वाचं आहे आणि ते आजपर्यंत गेल्या 10 वर्षात झालं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पाण्याचा जो प्रश्न आहे, हा पाण्याचा प्रश्न मग तो पनवेल महानगरपालिकेमध्ये आहे, उरणमध्ये आहे, कर्जत खालापूरमध्ये आहे. आपण जर बघितलं तर पाणी जल योजनेचा जो काही या ठिकाणी निधी आला पाहिजे होता, ज्या निधीतनं इथं कामं झाली पाहिजे होते ते बिलकुल झाले नाहीत. ज्या निधी या ठिकाणी आल्या पाहिजे होते, शेतकऱ्यांसाठी ज्या काही नवीन स्कीम आहेत त्या या ठिकाणी यायला पाहिजे होतं, त्याच्या बाबतीतही कुठं लक्ष दिलं नाही. या भागामध्ये काही भागामध्ये उरण आणि पनवेल या भागामध्ये इंडस्ट्री आहे, तिथं इंडस्ट्री नवीन आणणं याच्या बाबतीतही त्या ठिकाणी कुठला विचार झाला नाही. असे अनेक प्रश्न आहेत की कर्जत खालापूरमध्ये ज्या लोकलच्या फेऱ्या आहेत, त्या आमच्या चाकरमान्याला मुंबईला असेल, पुण्याला असेल जाण्यासाठी ज्या लोकल फेऱ्या आहेत त्या वाढल्या पाहिजे होत्या किंवा ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांचं स्टेशन या ठिकाणी म्हणजे थांबा झाला पाहिजे होता, तेही झालं नाही. रेल्वे स्टेशनचे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी रिन्युएशन करायला पाहिजे होतं, ते झालं नाही. आणि आमचे सर्वसामान्य जे ज्येष्ठ नागरिक आहेत
की ह्या ज्येष्ठ नागरिकांना जे एस टीने 50% जे पास दिले होते ते पास बंद झालेले आहेत. म्हणजे रेल्वेच्या पाससुद्धा त्या ठिकाणी बंद झालेले आहेत. ते असे अनेक प्रश्न जे आहेत की ते प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उखल करणं हे आमचं इंडिया आघाडीचं काम आहे. आणि इंडिया आघाडी ज्यावेळेस आम्ही प्रचार करतोय हे लोकांमध्ये फार मोठी नाराजी आहे आणि लोकांनी आता हे इलेक्शन ताब्यात घेतलेलं आहे आणि लोक सर्वसामान्य जो मतदार आहे तो मतदार या ठिकाणी पेटून उठला आहे आणि तो म्हणतोय की यंदाच्या 13 तारखेला आम्ही मशाल पेटवणार आहे. अशा पद्धतीची भूमिका येथील मतदार राजांनी घेतलेली आहे. रायगड मधला मोठा प्रश्न जो आहे पेन बँकेचा 14 वर्षे ठेवीदार आशेने किरण बघतायत. विद्यमान खासदारांनी हा प्रश्न अजिबात हाताळला नाही किंवा ठेवीदारांकडे लक्ष दिलेलं नाही. तुम्ही हा प्रश्न जो आता ईडी लागलेली आणि ती केंद्रशासित आहे तर त्याबद्दल तुम्ही पेन बँकेबद्दल प्रश्न नाही, पेन बँकेच्या बाबतीमध्ये माझ्याकडे पण ज्येष्ठ नागरिक आले होते की ज्यांनी आपली जी पुंजी रिटायर झाल्यानंतर मिळालेली जी पुंजी आहे त्या पुंजी त्या बँकेमध्ये टाकली होती आणि हा सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आहे आणि हा पैसा परत येण्यासाठी आणि ह्या पैशासाठी आम्ही निश्चितच मग याच्यासाठी आम्हाला केंद्र सरकारशी संवाद साधून केंद्र सरकार असेल, फायनान्स डिपार्टमेंट असेल आणि ईडी डिपार्टमेंट असेल तर ह्यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावण्याचं काम निश्चित भविष्यामध्ये आम्ही करू, एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो. शेवटचा प्रश्न विचारतो. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा संघर्ष आहे. तर मागील काळात बरेच संघर्ष झाले, राष्ट्रवादी शिवसेना झाला, परंतु आता शिवसेना शिवसैनिक असा जो संघर्ष आहे, तुम्ही शिवसैनिकांना काय आव्हान कराल? नाही, याच्यामध्ये ओरिजिनल शिवसैनिक हा ओरिजिनल शिवसेनेबरोबर आहे आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की जे ओरिजिनल शिवसेनेचं चिन्ह जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना जे पहिलं चिन्ह जे मिळालं होतं आम्हाला ते मशाल चिन्ह होतं आणि तीच मशाल परत एकदा आम्हाला मिळालेली आहे. त्याच्यामुळं ओरिजिनल शिवसेना, ओरिजिनल चिन्ह आणि ओरिजिनल शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळेस मशाल पेटवतील ही मला खात्री आहे.